महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अभूतपूर्व गोंधळ. डबल महाराष्ट्र केसरी विजेता शिवराज राक्षेनं पंचांना लाथ मारली. शिवराज राक्षेला चुकीच्या पद्धतीनं पराभूत केल्याचा काका पवार यांचा आरोप. महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत खोळंबली. माती विभागातून महेंद्र गायकवाड तर गादी विभागातून पृथ्वीराज मोहळ अंतिम फेरीत दाखल. भारतीय फलंदाजाच्या फटकेबाजीसमोर इंग्लंडचे गोलंदाज हैराण. अभिषेक शर्माचं अवघ्या 37 चेंडूमध्ये झंझावाती शतक. 16 ओव्हरमध्येच भारताची धावसंख्या 200 पार. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचं मुंबईकरांना दर्शन. सायंकाळी 7:24 आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनचं दर्शन. सुनीता विल्यम्स याच स्पेस स्टेशनमध्ये अडकून आहेत. आरोपींच्या मानसिकतेबद्दल वक्तव्य करण्याआधी आमची बाजू जाणून घ्यायला हवी होती. नामदेव शास्त्रींसमोर वैभवी देशमुखची कैफियत. देशमुख कुटुंब भगवान गडावर. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. आरोपींचं समर्थन करत नाही. देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर नामदेव शास्त्रींची प्रतिक्रिया. शिंदे गटाच्या 20 ते 25 आमदारांवर फडणवीसांचं नियंत्रण. आमदार एकनाथ शिंदेंसाठी नाही तर अमित शहा आणि फडणवीसांच्या सांगण्यावरून सुरुवातला गेले. संजय राऊतांच्या दाव्यानं मोठी खळबळ. संजय राऊत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यासोबत राऊतांच्या वाटाघाटी सुरू. मंत्री नितेश राणेंचा दावा. गडी थोडक्यात हुकला. राम शिंदेंचा रोहित पवारांना टोला. फक्त 600 मतांनी पराभव झाला. आता 2029 साली बघू. 2029 मध्ये पराभवाची परतफेड करण्याचा राम शिंदेंचा संकल्प. साहित्यिकांनी व्यक्त व्हायला हवं. आताचे साहित्यिक व्यक्त का होत नाहीत? विश्व मराठी संमेलनातून राज ठाकरे यांचा प्रश्न. प्रयागराजमध्ये शांतिगिरी महाराजांना जगद्गुरू पदवी प्रदान. महामंडलेश्वर आचार्य अवधेशानंद गिरीजी महाराज यांच्याद्वारे शांतिगिरी महाराजांचा पट्टाभिषेक करण्यात आला.